आणि ज्यांचं नाव ड्रग्सच्या संपूर्ण कारखान्याशी जोडलं जाते ते कोण आहे? तुमच्यामध्ये बातमी आली की नाही? ठाण्याची व्यक्ती आहे आणि अत्यंत योग्य वेळेला शिवसेनेत प्रवेश खाली गेले मोबाईल खाली घे. भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत येत आहेत. दुसऱ्या गुजराती समाजाचे लोक आपल्याकडे येत आहेत. याचं कारण राष्ट्रवादी, याचं कारण सध्या जो काही अंदाधुंद कारभार महाराष्ट्रामध्ये आणि देशात चाललेला आहे तो फार भयादायक आहे. गेले काही दिवस आपण सगळेजण पाहत आलेला आहात, बातम्यांमध्ये पाहतात, पेपरमध्ये फारसं जरी कोणी दिलेलं नसलं तरी सत्य हे काही लपून राहत नाही. कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे, आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर आहेत, पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालत आहेत हे फार विचित्र वातावरण आहे. ठीक आहे, राजकारणासाठी माणसं लागतात, पण ती माणसं कशी पाहिजे? तोंड सुद्धा चालतील, ड्रग्सचा व्यवहार करणारे सुद्धा चालतंय आणि ज्यांचं नाव ड्रग्सच्या संपूर्ण कारखान्याशी जोडलं जाते ते कोण आहे? तुमच्यामध्ये बातमी आली की नाही? ठाण्याची व्यक्ती आहे. रिक्षावालाचा भाऊ आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय. आणि कोणतं राज्य आहे, कोणासाठी राज्य? जर त्यांच्या गेल्या आपण म्हणजे कालच्या त्याच्या आधीचं जे काही विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात डान्स बारचे पुरावे बाहेर काढले, अवैध मार्गाने उत्खनन चालले खाणीचं ते बाहेर काढलं, सगळं पुराव्यानिशी बाहेर काढलं. आता सुद्धा हा ड्रग्सचा जो काही कारखाना आहे तो आपल्या सुषमाताईंनी कागदोपत्री पुराव्यानिशी जनतेसमोर आणला, तरी देखील मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार नाही. गृहमंत्री स्वतःच आहेत, अगदी केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा आपण हे आता निवेदन देतो आहोत, काय करते ते बघायचं. आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, कोणत्याही जातीपाती धर्माचे असतात, आपली मुलं, आपली म्हणजे सगळ्या महाराष्ट्राची मुलं जर नशिल्या पदार्थाच्या आहारी जाणार असतील तरी देखील आपण त्यांना वाचवणाऱ्यांना आणि ते धोके करणाऱ्यांना मत करणार आहोत का? धोकेदार करणार आहोत का? मत देणार आहोत का? आणि आपल्या मुलाबाळांचं आयुष्य ते त्यांच्या हाती देणार आहोत का? हा ज्याचा त्यांनी विचार करायचा. आणि म्हणून मी आज तुमचं जे काही स्वागत करतो आहे आणि या कार्यासाठी तुम्ही अत्यंत योग्य वेळेला शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. तर तुमच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून अजूनही ज्यांचे डोळे उघडले गेलेले नाहीत त्यांचे डोळे उघडले जातील ही अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. साहेब, खूपच लवकर त्यांचे टप्पे आम्ही ठणठण गोपाल करणार आहे. टप्पे खाली करणार आहे. एकाच टप्प्यामध्ये एका मंत्री असणार आणि एका आमदार नसणार.